नमस्कार. हे पहा, आपण ह्या मिरच्या घेतल्यात, 3 उकडलेले बटाटे घेतलेत, साबुदाणे घेतलेत आणि शेंगदाण्याचं कूट घेतलं तर आपण तो एका ह्याच्यात मिक्स करणार आहे. तर आधी मी एका डिशमध्ये साबुदाणे घेतले टाकून, त्यामध्ये आपण बटाटे उकडलेले मिक्स करतो आहे. शेंगदाणे आणि ज्या आपल्या मिरच्या आहेत त्या घेऊया. अंदाजे मीठ टाकले थोडंसं, 1 ते 2 चमचे. सगळे एकदम चांगल्या हाताने मिक्स करायचे, जसं आपण भाकरीच्या पिठाला मळतो तसं एकदम हलक्या हाताने. जास्त भुगा पण नाही करायचा, एकदम हलक्या हाताने सगळं पीठ म्हणजे साबुदाणे शेंगदाणे ते सगळे एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे. एका कढईमध्ये तेल टाकतोय आपण आणि तेल चांगलं उकळी फुटली की आपण गरम गरम तेलामध्ये हे अशा प्रकारे वडे बनवून टाकणार आहे. हे अशा आकार द्यायचा आहे वड्यांना आपल्याला, पाहू शकता. आता आपण हा वडा तेलात टाकून घेऊ, थोडंसं साईडने अजून करू. आता हा वडा आपण तेलात टाकला आहे. अजून एक वडा करून घेऊ तोपर्यंत. हा दुसरा वडा टाकून घेऊ, तिसरा. हे सगळे वडे फ्राय करून घेऊ, एकदम एकदा हलवून घेऊ. एकदम क्रिस्पी वडे करायचे आहेत आपल्याला, आतमधून एकदम असे मऊ मऊ, कच्चे नाही राहिले पाहिजे, त्यामुळं जरा नीट तळायचे. पाहू शकता आपण, कलर थोडा चेंज होतोय. आता आपण याला हलवून घेणार आहे परत. आता बघू शकता अजून कलर जरा चांगले येतो. तर आता आपण हे एका पेपरमध्ये काढून त्याचं ऑइल ग्रीस करून घ्यायचे. हे बघा, आपले वडे तयार आहेत.